नमस्कार, महाराष्ट्र टुडे मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। मी अशोक खाडे। मित्रांनो, गेल्या जवळपास महिनाभराच्या आसपास म्हणजे 9 डिसेंबर पासून आतापर्यंत बीड जिल्हा आणि धनंजय मुंडे याशिवाय महाराष्ट्रामध्ये दुसरं नाव नाही, दुसरी चर्चा नाही। सध्या बीड जिल्ह्याच्या जे काही मसाजोगचे सरपंच आहेत संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणावरून सध्या घमासान पाहायला मिळतंय। खऱ्या अर्थानं आज जरी बीडमध्ये सुरेश धस विरुद्ध धनंजय मुंडे, संदीप क्षीरसागर विरुद्ध धनंजय मुंडे, प्रकाश सोळंकी विरुद्ध धनंजय मुंडे किंवा एकंदरीत सर्व विरोधक विरुद्ध मुंडे बहीण भाऊ असा संघर्ष जरी दिसत असला तरी सुद्धा या पडद्याआड किंवा याच्या पाठीमागून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सेफ गेम आहे। हा सेफ गेम नेमका काय आहे? या सेफ गेम मध्ये सुरेश धस यांची भूमिका काय आहे? प्रकाश सोळंके यांची भूमिका काय आहे? एकंदरीतच धनंजय मुंडे किंवा मुंडे कुटुंब किंवा मुंडे मुक्त बीड जिल्हा नेमका करण्याची मोहीम कशी आहे हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। त्यामुळे एकंदरीतच मुद्देसूद हा व्हिडिओ राहणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आपण पाहताय महाराष्ट्र टुडे। मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर माझी विनंती आहे आपल्याला महाराष्ट्र टुडे चॅनलला सबस्क्राइब करा, कारण सबस्क्राइब करायला पैसे लागत नाहीत। फक्त खाली जी सबस्क्राइबचं बटन आहे त्या बटनावरती क्लिक करायचं, त्याच्या बाजूचा बेल आयकॉन आहे त्याला पण क्लिक करा। विषय चांगला वाटला लाईक कमेंट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर पण करा। चला तर मूळ मुद्द्याकडे वळूया। 9 डिसेंबरला मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली। ही हत्या करणारे जे आहेत हे सर्व जवळपास वंजारी समाजामधले आहेत। संतोष देशमुख यांचं लोकेशन देणारा सिद्धार्थ सोनवणे हा मसाजोगचा आहे, हा वंजारी नाही। एकंदरीतच आतापर्यंत फक्त एक आरोपी फरार आहे, बाकी सर्व आरोपी अटक करण्यात आलेले आहेत। मात्र या दरम्यान आपण पाहिलं अगोदर CID चौकशी सुरू, त्यानंतर SIT गठीत करण्यात आली, SITची चौकशी सुद्धा सुरू आहे। त्यानंतर मित्रांनो, बीडचं पोलीस प्रशासन सुद्धा या बाबतीमध्ये दक्ष आहे। बीड पोलिसांनी सुद्धा जे काही आवश्यक पावलं आहेत हे आवश्यक पावलं सुरुवातीपासून उचलले। मुख्यमंत्री गंभीर आहेत, मुख्यमंत्र्यांनी सुद्धा कडक इशारे दिलेले आहेत की यामध्ये कोणालाही सोडणार नाही। एकंदरीत ज्या पद्धतीनं एखाद्या कोणत्याही गुन्ह्याचा निकाल पाहिजे, चौकशी पाहिजे किंवा तपास पाहिजे त्या पद्धतीनं केला जात आहे। त्यापेक्षा अधिक तीव्रतेने अधिक गतीने तपास सुरू आहे। त्यामुळे एकंदरीत सर्वसामान्य नागरिकांमध्ये या बाबतीमध्ये सध्या तरी काही वेगळी भूमिका किंवा शंका कुशंका दिसत नाहीत असं वाटतंय तपासाच्या बाबतीमध्ये। मात्र दुसऱ्या बाजूचा जर विचार केला तर दुसऱ्या बाजूमध्ये या प्रकरणावरून मोठ्या प्रमाणामध्ये राजकारण होताना दिसत आहे। आतापर्यंत सुरेश धस आकाच्या आका असं बोलत होते। आता सुरेश धसांनी थेट धनंजय मुंडे यांचं नाव घ्यायला सुरुवात केलेली आहे, त्यांचा राजीनामा मागायला सुद्धा सुरुवात केलेली आहे। आणि त्यांनी कालच राजीनामा मागता धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा आणि त्या जागेवर अजितदादांनी प्रकाश सोळंके यांना मंत्री करावं असं सुद्धा सांगितलंय। एकंदरीत आतापर्यंत जे पोटात होतं ते ओठात आलं असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही। एकंदरीत प्रकाश सोळंके आक्रमक बोलत आहेत, त्यांच्याच पक्षाचे धनंजय मुंडे मंत्री आहेत तरी सुद्धा ते धनंजय मुंडेंच्या आक्रमक भूमिका त्यांच्या विरोधात घेत आहेत। सुरेश धस महायुतीमधले आहेत तरी सुद्धा ते मुंडे बहीण भावाच्या विरोधात आक्रमक भूमिका घेत आहेत। आता राहिला दुसरा संदीप क्षीरसागर आणि बजरंग सोनवणे यांचा किंवा इतर विरोधकांचा, तर ते विरोधक आहेत, त्यांनी भूमिका तशी घेतली तर त्यामध्ये काही नवल नाही। पण हे सत्तेतले असताना महायुतीतले असताना जी काही त्यांची भूमिका आहे या भूमिकेबद्दल कुठंतरी शंका कुशंका किंवा तर्क वितर्क आता सुरू आहेत। एकंदरीत या मुद्द्यावरती कालच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एक वक्तव्य केलेलं आहे। त्यांनी स्पष्टपणे सांगितलं सुरेश धस यांना देवेंद्र फडणवीस यांचे आशीर्वाद आहेत, ते फडणवीसांच्या आदेशानुसारच सर्व काही करत आहेत आणि बोलत आहेत, टीका करत आहेत आणि त्याच्यामुळं सुरेश धस हेच या निकालासाठी किंवा या गुन्ह्याच्या पाठपुराव्यासाठी एकटेच पुरेसे आहेत असं एकंदरीत त्यांनी यावेळी सांगून टाकलं। त्यामुळे कुठंतरी असं या प्रकरणानंतर दिसतंय की देवेंद्र फडणवीस यांनी संतोष देशमुख खून प्रकरणानंतर एक सेफ गेम आखला आहे आणि हा सेफ गेम मनोज जरांगे पाटील यांच्या बाबतीमध्ये सुद्धा आहे किंवा त्यांना दूर ठेवण्यासाठी सुद्धा असू शकतो असं म्हटलं जात आहे। कारण गेल्या 1.5 वर्षामध्ये आपण पाहिलं की मनोज जरांगे पाटील यांनी सरकारच्या नाकीनऊ आणलं होतं, त्याची किंमत लोकसभा निवडणुकीत महायुतीला चुकवावी लागलेली आहे आणि एकंदरीतच विधानसभा निवडणुकीच्या
निकालानंतर मनोज जरांगे पाटील बॅकफूटवर गेले किंवा त्यांची चर्चा कमी झाली, मनोज जरांगे पाटील शांत झाले अशी चर्चा होती। त्यामुळे मनोज जरांगे पाटलांच्या हातामध्ये जर संतोष देशमुख खून प्रकरणाचा मुद्दा गेला असता आणि त्यामध्ये त्यांनी ते उचलला असता तर मनोज जरांगे पाटील संतोष देशमुख खून प्रकरणामध्ये महाराष्ट्रामध्ये हिरो ठरले असते। म्हणजे एकंदरीतच ते अगोदर हिरो ठरलेले आहेत, पण अधिक त्यांची धार तीव्र झाली असती आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस सरकारला मनोज जरांगे पाटलांना रोखणं तेवढं सोपंच गेलं नसतं। त्यामुळे कुठेतरी सुरेश धस यांना मध्ये टाकून, प्रकाश सोळंके यांना मध्ये टाकून मनोज जरांगे पाटलांना थोडंसं बाजूला करण्यामध्ये देवेंद्र फडणवीस यशस्वी झाल्याचं एकंदरीत आताच्या तरी परिस्थितीवरून दिसून येत आहे। कारण देवेंद्र फडणवीस यांना माहिती आहे की मनोज जरांगे पाटील हे त्यांचा स्वभाव काय आहे, आक्रमकपणा आणि एकंदरीत त्यांचं काम करण्याची पद्धत। त्यामुळं संतोष देशमुख खून प्रकरणामध्ये मनोज जरांगे पाटील जर पूर्ण ताकदीने उतरले असते तर निश्चितच त्याचा फटका सरकारला बसला असता। एकंदरीत आजच्या परिस्थितीमध्ये जे काही सेफ गेम केला देवेंद्र फडणवीस यांनी, त्या सेफ गेमचा परिणाम म्हणून आज जी काही मराठा समाज आहे, मराठा समाज सरकारवर नाराज नाही, यंत्रणेवर काही प्रमाणात नाराज आहे, पण सरकारवर आणि ज्या काही चौकशी एजन्सी बसवल्या, तपास एजन्सी जी काही CID असेल किंवा SIT असेल किंवा नवनीत कावत पोलीस अधीक्षक असतील, यांच्या बाबतीमध्ये मराठा समाज नाराज नाही, देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाराज नाही, दुसरीकडे यांच्यावर नाराज नाही, पण मुंडे बहीण भावावर मात्र मराठा समाज नाराज आहे किंवा मराठा समाजामध्ये रोष आहे असं काही प्रमाणात दिसतंय। आणि तो रोष निर्माण करण्यामध्ये जे काही नेते आहेत त्यामध्ये सुरेश धस असतील, प्रकाश सोळंके असतील किंवा इतर नेते असतील यांनी महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे असं एकंदरीत आतापर्यंत दिसतं। काल परभणीमध्ये जो मोर्चा झाला, या मोर्चामध्ये हा मोर्चा स्वर्गीय संतोष देशमुख यांना न्याय देण्यासाठी होता, आक्रोश मोर्चा होता। पण या मोर्चामध्ये जे काही गुन्हेगार आहेत या गुन्हेगारांना फाशी द्यावी, तीही लवकरात लवकर द्यावी, यावर जास्त भर देण्यापेक्षा धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा। धनंजय मुंडे हेच मुख्य सूत्रधार आहेत, धनंजय मुंडे यांनाही जेलमध्ये जावं लागेल, याकडे मात्र सर्वांनी जास्त लक्ष दिलं, जास्त बोललं गेलं आणि सर्वांनी धनंजय मुंडे यांनाच टार्गेट केलं। त्यामुळे कुठेतरी धनंजय मुंडे यांच्या विरोधातली भूमिका आणि यांच्या विरोधातलं राजकारण स्पष्टपणे आता होताना दिसत आहे। एकंदरीत मनोज जरांगे पाटील यांनी कालच्या सभेमध्ये जी काही वंजारी समाजाच्या बाबतीमध्ये किंवा धनंजय मुंडेंच्या बाबतीमध्ये वंजारी समाजाचं त्यांनी नाव जरी नाही घेतलं तरी अप्रत्यक्षरित्या वंजारी समाजाकडे त्यांचा इशारा होता, असं आता वंजारी समाजाच्या कार्यकर्त्याकडून किंवा समाजातील नागरिकांकडून बोललं जात आहे। त्यामुळे ते जे बोलले, त्यांनी जे काही वादग्रस्त वक्तव्य केले त्याचा सुद्धा आता निषेध होताना दिसत आहे। मंत्री आशिष जयस्वाल यांनी त्या गोष्टीचा निषेध केलेला आहे। त्याबरोबरच ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी सुद्धा त्यांच्या या बोलण्याचं किंवा या वक्तव्याचा समाचार घेतलेला आहे। त्यामुळे कुठेतरी आता जरांगे पाटलांच्या वक्तव्यानंतर महाराष्ट्रामध्ये ओबीसी समाज एकवटल्याचं दिसतंय आणि भविष्यामध्ये वंजारी समाज, ओबीसी समाज आंदोलन करण्याच्या पवित्र्यामध्ये सुद्धा आहे, जिथं म्हणजे आंदोलनाला प्रति-आंदोलन करण्याच्या तयारीमध्ये आहे असं सुद्धा बोललं जात आहे। त्यामुळं जे काही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सेफ गेम होता, हा सेफ गेम कुठेतरी सक्सेस होताना दिसत आहे, यशस्वी होताना दिसत आहे। यामध्ये देवेंद्र फडणवीस यांना मोठा फायदा होऊ शकतो किंवा ते एकंदरीत सुरक्षित राहिले किंवा त्यांच्या अडचणी जी भविष्यात येणार होत्या त्या अडचणी त्यांना होऊ शकत नाही। मात्र दुसरीकडे मुंडे बहीण भावांच्या अडचणी मात्र मोठ्या प्रमाणात झालेल्या आहेत। मंत्री असून सुद्धा मुंडे बहीण भावाचा उपयोग होताना दिसत नाही। पालकमंत्री दोन्ही मुंडे बहीण भावाला मिळेल की न मिळेल याबद्दल अजूनही शंका आहे आणि त्यांना जी खाते दिलेत हे खाते सुद्धा नाममात्र किंवा किरकोळ खाते आहेत, या कमी महत्व असलेले खाते आहेत। त्यामुळे या बाबतीत सुद्धा वंजारी समाजामध्ये किंवा ओबीसी समाजामध्ये नाराजी आहे। त्यामुळे एकंदरीतच मनोज जरांगे पाटील, सुरेश धस जे काही यांनी कालच्या सभेमध्ये जे बोलले, या लोकांनी बोलल्याचे पडसाद येणाऱ्या काळात उमटू शकतात असंही म्हटलं जात आहे। आणि मुख्यमंत्र्यांचा सेफ गेम मुंडे बहीण भावाला अडचणीत आणणारा ठरला आणि सरकारला सुरक्षित ठेवणारा ठरू शकतो किंवा ठरलेला आहे। तर दुसरीकडे मराठा समाजाची नाराजी कमी करण्यामध्ये सुद्धा हा सेफ गेम यशस्वी ठरलेला आहे असं एकंदरीत दिसतंय। त्यामुळे जे काही राजकारण आहे हे राजकारण आता उघड दिसू लागलेलं आहे। मुंडे बहीण भाऊ मुक्त बीड जिल्हा करण्याचं हे राजकारण कुठेतरी शिजत आहे किंवा शिजलेलं आहे असं दिसतंय। त्यामुळे ही गोष्ट सुद्धा ओबीसी समाजाच्या लक्षात आलेली आहे। त्यामुळे नेमकं या बाबतीमध्ये आणखी पुढे काय होणार याकडे आपलं लक्ष असणारच आहे। तुम्हाला काय वाटतंय, मुंडे बहीण भाऊ किंवा मुंडे मुक्त बीड जिल्हा करण्याची मोहीम मुख्यमंत्र्यांच्या आशीर्वादाने सुरू आहे का, याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? खरंच धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला पाहिजे का, याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? नरेंद्र पाटलांनी जे काही काल वक्तव्य केलं, मुख्य सूत्रधार धनंजय मुंडे आहेत असं, याबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतंय
त्याबरोबर मनोज जरांगे पाटलांनी जे काही वक्तव्य केले ते वक्तव्य नेमके चुकीचे आहेत की बरोबर आहेत याबद्दल तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये जाऊन व्यक्त व्हा. पुन्हा वेगळ्या विषयावर भेटू. तोपर्यंत नमस्कार.